श्री स्वामी समर्थ. अनंत चतुर्दशी कधी आहे? अनंत चतुर्दशीचे व्रत कसे करावे? संपूर्ण व्हिडिओ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अनंत चतुर्दशी या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत 14 वर्षे 14 गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात. अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो, आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. मुख्यतः हे व्रत गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णूंना अनुसरून केले जाते. या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास हे व्रत करतात अशी मान्यता आहे. 17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्दशी आहे. त्या दिवशी हे व्रत आचरावे असे सांगितले जाते. अनंत व्रत किंवा अनंत चतुर्दशीच्या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्री विष्णू असून शेषनाग आणि यमुना या अन्य देवता आहेत. या व्रताचा कालावधी 14 वर्षाचा आहे. मुख्यतः हे व्रत गतवैभव परत मिळावे यासाठी केले जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णूची अनंत या नावाने पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीचे व्रत खूप घरातून पाळले जाते. 14 प्रकारची फुले, 14 प्रकारची फळे, 14 प्रकारची धान्ये आणि 14 प्रकारचे नैवेद्य दाखवून एका दोरकासह अनंताची पूजा केली जाते. हे दोरक म्हणजेच दोरा अनंत म्हणूनच ओळखला जातो. हा उजव्या हाताच्या मनगटावर बांधतात आणि तो सर्व प्रकारच्या संकटापासून रक्षण करतो अशी श्रद्धा असते. या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात सूर होते. अनंताच्या पूजेत 14 गाठी मारलेल्या तांबड्या रेशमाचा दोरा पूजतात. पूजेनंतर दोरा यजमानाच्या उजव्या हातात बांधतात. चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते असे सांगितले जाते. अनंत चतुर्दशीची पूजा विधी बघूया. अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत करणाऱ्यांनी सकाळी स्नान आणि इतर नित्यकर्म करून निराहार राहून कलशाची स्थापना करावी. कलशावर अष्टदल कमळाच्या बनवलेल्या भांड्यात कुशपासून बनवलेल्या अनंताची स्थापना करावी. त्यासमोर कुंकू, केसर किंवा हळद वापरून कच्च्या धागाचा 14 गाठीचा अनंत धागा ठेवावा. कुशच्या अनंतेची पूजा करावी. त्यात भगवान विष्णूचे आवाहन आणि धान्य करावे. सुगंध, अक्षता, फुले, धूप, दिवा, नैवेद्य इत्यादीने पूजा करावी. यानंतर अनंत देवीची कथा ऐकावी. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रांचे पठण करावे. पूजेच्या शेवटी एका भांड्यात दूध, सुपारी आणि अनंत धागा टाकून क्षीरमंथन करावं. अनंत पूजनात भोपळ्याचे घारगे आणि वडे यांचा नैवेद्य दाखवावा. आरती करावी आणि अनंत देवाचं ध्यान करून अनंत सूत्र पुरुषांच्या उजव्या आणि स्त्रियाच्या डाव्या हातात बांधावे. या दिवशी नवीन धाग्याचे अनंत परिधान करून जुन्याचा त्याग केला पाहिजे. ब्राह्मणाला दान देऊन हे व्रत संपवले पाहिजे. आता आपण अनंत सूत्र बांधण्याचा मंत्र पाहूया. अनंत संसार महासमुद्रे मग्न समभ्युद्वर वासुदेव अनंत रूपे विनियोज स्वय अनंत सूत्राय नमो नमस्ते. यानंतर ब्राह्मणाला जेवू घालावं आणि स्वतःचा प्रसाद ग्रहण करावा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा.